आशिष कनौजिया यांचा पहिला चेंडू आणि अशरफ खान टो लावून मारतो त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर फेकतोय की काय असे चिन्ह होती, मात्र 2 धावा पूर्ण करतोय अशरफ खान. बॉलिवूड मधला हा जबरदस्त स्टंटमॅन, बॉलिवूड आर्टिस्ट आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. तर आम्ही आभारी आहोत फोर स्पोर्ट्सचे बंटीभाई यांचे, ज्यांनी सामनावीरसाठी पारितोषिक स्पॉन्सर केलेत. मंगेश कांबळे यांचे सुद्धा आभारी आहोत, ज्यांनी इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली आहे. याचबरोबर अशरफ खान यांचा एक देखणा असा कव्हर ड्राईव्हचा फटका, 4 धावा. पंचांमार्फत धावसंख्या 10. तर गणेश सानप यांचे मित्र निकुंजभाई शाह यांचं हार्दिक स्वागत आहे. निकुंजभाई शाह आपનું हार्दिक स्वागत છે. अमोल म्हात्रे विक्रोलियन्स यांनी कृपया मंचावर यायचं आहे, त्यांचा एक सत्कार होणार आहे. अशरफ खान यांनी मारलेला मोठा गगनभेदी षटकार असणार आहे की काय बघायचं आहे. आणि हो, गगनभेदी षटकार अशरफ परत एकदा चांगला फटका, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. रॉयल 11 कांदिवली कडून आपला कारकिर्दीची सुरुवात करणारा अशरफ खान. धावसंख्या 16, पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा आता शेवटचा चेंडू. वाईड बॉल दिला जाईल कारण आवाक्याचा बाहेरचा चेंडू होता. धावसंख्या 17 वर पोहोचते. अजूनही भरपूर धावा या खेळपट्टीतून आपण काढू शकतो असा आत्मविश्वास आहे अशरफ खान यांच्याकडे. ऑन साइडला त्यांनी मारलेले फटके एकापेक्षा एक सर्रास असे फटके. परत एकदा ऑनच्या दिशेने मध्ये खेळतोय तो हवेत, मात्र झेल होणार नाही आणि 2 धावा कमीत कमी पूर्ण करणार आहे तो अशरफ खान. आधीच मॅन ऑफ द मॅच झालाय आणि म्हणून तो मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट घालून खेळतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19, 1 ओवर 19 रन. हर बॉल पे लगभग 3 रन बने हैं इस ओवर में और अशरफ खान अपना दर्जा दिखाते हुए यहां पर नया ओवर करेंगे सुहास पवार. अब ये भी एक सोचने वाली बात है कि अब तक पूरे टूर्नामेंट में पहला ओवर सुहास पवार ने किया, लेकिन इस इंपॉर्टेंट मैच में पहला ओवर सुहास पवार ने क्यों नहीं किया. अशरफ खान लेफ्टी है इसलिए, या फिर कोई और स्ट्रेटेजी है.
अमित वाघमारे यांचं हार्दिक स्वागत आहे. 12th मॅन ऑफ संतोष पाटील चांदीप 14-32 या संघाचे. सुहास पवार, पवार के सामने बैटिंग के लिए अब बैट्समैन है हितेश. बहुत सारे एडजस्टमेंट्स फील्डिंग में हम देख रहे हैं. विक्रोलियंस के कैप्टन अमोल मात्रे, आपसे प्रार्थना है कि आपको स्टेज पर आना है. आपका एक सत्कार होगा टूर्नामेंट में खेलने के लिए. विक्रोलियंस टीम, तमाम पार्टिसिपेटिंग टीम्स का हम सत्कार करते आ रहे हैं और आपका भी सत्कार रहेगा आज. प्लीज स्टेज पर आ जाए अमोल मात्रे, विक्रोलियंस. इस बार हितेश ने ऑफ स्टंप के बाहर से उस गेंद को उठाया था. पहला रन पूरा किया, दूसरा रन अशरफ ने कोशिश की वहां पर. अब वो तीसरा रन लेना चाहते थे लेकिन मना कर दिया है क्योंकि मौका नहीं था. स्कोर आगे बढ़ता हुआ 21. चार बॉल बची अभी, 21 रन बने हैं और संतोष पाटिल चांदीप 14-32 ये टीम कम से कम 32 से 35 रन 2 ओवर में बनाना चाहेंगे और वो बहुत कठिन काम होगा. तब स्कोर हो गया 22. स्ट्राइक पर है अशरफ खान जो कैप्टन है. 19 रनों के निजी स्कोर पर खेल रहे. 6 बॉल में 19 रन अशरफ खान के नाम पर. और सुहास पवार वाइड बॉल. स्कोर हो गया 23. एक और वाइड बॉल. स्कोर 24 रन. अशरफ खान एक बार फिर से हाफ ट्रैकर बॉल को आसमान की ऊंचाइयों को छूना वाला एक भव्य शॉट. 6 रन. को राजेंद्र सानप मेमोरियल कप क्रिकेट टूर्नामेंट जीतने के लिए 12 गेंदों में रन चाहिए 32 और ये 32 रन बनाने के लिए बोरिवली बॉयज की टीम का थोड़े समय में मैदान में आगमन होगा और ये 32 रन बन पाएंगे या नहीं, आइए सुनते हैं इसकी कहानी राजेश कुड़े की जुबानी. धन्यवाद सर. आपण पाहतोय अंतिम सामना, 4थं वर्ष 4थं पर्व राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2019 आणि या अंतिम सामन्यामध्ये जिंकण्यासाठी धावांची आता गरज आपण पाहतोय. 32 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 12 चेंडू. बघूया 2 निर्णायक गोलंदाज. काल आपण सुलतानला पाहिलं होतं, हुसेनला पाहिलं होतं गोलंदाजी करताना. मात्र आज हकीमने काल शेवटचं षटक अप्रतिम टाकलं होतं. संतोष सक्सेना या संघाकडून खेळताना आपण पाहणार आहोत. मात्र सुरुवात
कशी असणार आहे याच्यावर खूप काही अवलंबून असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा दिल्या होत्या आशिषने आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडे एक वेगळ्या प्रकारची बॅटिंग नेहमीच या मैदानावर एनडी अशरफच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे आणि त्याचं प्रमाण प्रात्यक्षिक या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवलेलं आहे. शॉर्ट चेंडू अप्रतिम पद्धतीने खेळतोय, जे बाहेरचे चेंडू निश्चितच मिळाले नाही. गुडलेंतून बाहेर निघाला तो देखील चेंडू बॅटच्या पट्ट्यात मिळाला. मात्र एक सुंदर अशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. स्पर्धेमध्ये जर पहिल्या वर्षापासून पाहिलं तर सुमित डिकेच्या नावावर 11 चेंडूमध्ये 50 धावांचा एक वेगळा या मैदानावरचा विक्रम आहे. त्यानंतर गतवर्षी पहिल्या सामन्यात ओमकार देसाई याने 50 धावा केल्या होत्या. पहिल्या पर्वामध्ये रोहित नार्वेकर चतुर याने अप्रतिम कामगिरी केली होती. 14 चेंडूमध्ये 48 धावा, 79 धावा जिया 11 या संघाविरुद्ध करताना निश्चितच पाठलाग केला होता. आणि 30 सलामीची जोडी बोरिवली बॉईज संघाची आपण मैदानात पाहतोय. थॉमस डायस आणि आशिष कनोजिया. बघूया गोलंदाजी करण्यासाठी जे या ठिकाणी पर्याय जर पाहिले तर आपण किमना काल पाहिलं होतं, संतोष सक्सेना आज त्यांच्याकडे आहे. आणि आज कोणते गोलंदाज या ठिकाणी आपलं योगदान देतील, कारण काल सुलतानने अप्रतिम गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्यावर अचूक दिशेवर ज्यावेळी शॉर्ट चेंडू चांगल्या टप्प्यावरून फिरवले होते आणि त्याच माध्यमातून हुसेनने त्यानंतर अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र आज या ठिकाणी अंतिम विजेता चॅम्पियन कोण बनणार आणि चौथ्या निश्चितच या पर्वाचा विजेता कोण ठरणार ही निश्चितच सर्व प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता आहे. माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचं धावतं निश्चितच वर्णन आणि ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आम्ही करतो. अंतिम सामना आपण पाहतोय बोरिवली बॉईज विरुद्ध संतोष पाटील चांदीप 14-32 उमर 11 या दोन संघांमध्ये. बोरिवली बॉईज जास्त वेळ करू नका. उमर 11 या संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय हकीमभाई. एनडी अशरफ स्ट्राईकला आपण पाहतोय. थॉमस डायस केवळ जर आपण कॅल्क्युलेशन पाहिलं 12 चेंडूमध्ये 32 धावा तर 3 ते 4 षटकार निर्णायक आहेत. 4 षटकार जर 12 चेंडूमध्ये या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तर निश्चितच हा सामना बोरिवली बॉईजच्या बाजूने झुकू शकतो. याचं प्रात्यक्षिक निश्चितच या अगोदर कित्येक वेळा थॉमस डायसने दिलेला आहे. विभोर त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि षटकारासाठी प्रात्यक्षिक वेगळ्या प्रकारचं काल देखील पारितोषिक पाहिलं. आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे बॉलर हुसेन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. षटकातील पहिला चेंडू घेऊन राईट टर्म ऑफ द विकेट. स्ट्राईकला आपण पाहतोय थॉमस डायस. डीप मिड विकेट फक्त आपण एक पाहतोय. राईट टर्म ऑफ द विकेट हुसेनचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी मिड ऑनला खेळतोय. डॉट चेंडू निर्धाव. 11 चेंडू 32 धावांची गरज. पहिल्या षटक या ठिकाणी हाताळताना आपण पाहतोय तो म्हणजे हुसेन. शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग आहे. शॉट मिड विकेट बऱ्यापैकी मिड ऑन आहे. गोलंदाजी करण्यासाठी पुढचा चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी ऑफ साईडला शफल होऊन करण्याचा प्रयत्न. खाली राहतोय चेंडू. पायडिश शॉट थर्डमॅनला चेंडू होता. लेग बायचा इशारा पंचांचा. 2 चेंडू 1 धाव. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष आणि राजेंद्र सनप यांच्या स्मृती प्रित्यर्थ या चौथ्या पर्वातील विजेता कोण ठरणार याकडे सर्वांची उत्सुकता लागलेली आहे. आणि विजेता कोण ठरणार, बोरिवली बॉईज की संतोष पाटील चांदीप 14-32. आता मात्र बॅकफुटला पुन्हा एकदा चेंडू भिरकावून द्यायचा होता. ऑन साईडला मात्र चेंडूने बॅटचा जो पट्टा होता आपण जर पाहिला तर वर लिडिंग एज लागून चेंडू गेला कव्हरला. 1 धाव. 3 चेंडू 2 धावा. जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 30. 4 निर्णायक षटकार आवश्यक आहेत. हुसेन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं. राईट टर्म ऑफ द विकेट. हुसेनचा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरून भिरकावून देतोय. बॅट्समन मिडल करतो त्यावेळेस कॉन्फिडन्स हाय लेवल आपण पाहतो. बघूया पुन्हा एकदा राईट टर्म ऑफ द विकेट हुसेनचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू त्याच दिशेला. बॅक टू बॅक 2 षटकार. विभोर याच्याकडनं
षटकातील शेवटचा चेंडू नंतर आपल्याला समीकरण कळेल. 7 चेंडू 18 धावांची गरज. 2 बॅक टू बॅक षटकार आपल्याला पाहायला मिळेल. राईट टर्म ऑफ द विकेट हुसेनचा पुढचा चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कव्हरच्या इशाने घेऊन काढलेला एकदा पूर्ण करतोय. कनोजा त्या ठिकाणी पोहोचतोय 2 धावांसाठी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि जिंकण्यासाठी आता 6 चेंडू 16 धावांची गरज बोरली बॉईज या संघाला. या अगोदर जर आपण पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारचं बोरली बॉईजने प्रोफेशनल टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर नजीमुल्ला ट्रॉफी मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. जर 2010-11चं जर आपण पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारची वेल पॅक साईड आपण पाहिली होती आणि राम प्रकाश यांचं योगदान अप्रतिम. राहुल सावंत यांनी अप्रतिम कामगिरी केली होती या स्पर्धेमध्ये. आणि तदनंतर बोरली बॉईज आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी थोडंसं आपण 2015-16 नंतर वेगळ्या प्रकारचा संघ पाहायला मिळाला. पुन्हा एकदा या संघाला उभारणी मिळते आणि अशा वेळेस जे व्यावसायिक आपण प्रोफेशनल टेनिस विश्वामध्ये जे फायनल आपण जिंकतो त्या कॉन्फिडन्स वाढतो आणि सर्व खेळाडूंमध्ये एक वेगळ्या प्रकारचं युनिटी एक वननेस एकत्व या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याचं प्रतीक या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सुभाष कोलपटे असतील ज्यांचं वेगळ्या प्रकारचं टीम बांधणीसाठी योगदान, रामप्रकाश असतील आणि इतर सर्व थॉमस डायस एक महत्त्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळते. आणि व्हॅल्युएबल इनिंग प्ले आपण पाहिलं या अगोदर देखील संतोष सक्सेना मुंबई रणजीसाठी अप्रतिम कामगिरी, रेल्वेसाठी निश्चितच कामगिरी आणि एक असं व्यक्तिमत्व हा देखील खेळाडू आहे ज्याने खूप काही वेगळ्या प्रकारचं टेनिस क्रिकेट देखील खेळलेलं आहे. टेनिस विश्वामधूनच खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारची लेवल गाठलेला खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 6 चेंडू 16 धावांची गरज. बोरली बॉईज विजेता ठरणार की चौथ्या पर्वाचा विजेता या ठिकाणी उमर 11 संघ ठरतोय. सर्व प्रेक्षकांचं लक्ष त्या ठिकाणी मैदानावर आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी संतोष सक्सेना कॉमेंट्री बॉक्स इन कडून राईट टर्म ऑफ द विकेट पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेने 1 बाउन्स चेंडू या ठिकाणी पोहोचते का बघूया. एकदा पूर्ण करतोय 2 धावांसाठी परततोय. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 14 धावांची गरज. 5 चेंडू अतिशय अटीतटीचा सामना आहे. थोडंसं जर आपण पाहिलं संध्याकाळची वेळ आहे आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं आहे. या ठिकाणी हवेतला गारवा आपल्याला जाणवतो मात्र या ठिकाणी हा गारवा निश्चितच वेगळ्या प्रकारचा एनर्जी स्रोत या ठिकाणी ऊर्जा स्रोत पाहायला मिळतो. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रमुख आयोजक गणेशजी सानप, सहआयोजक जर आपण पाहिलं अक्षय सानप, अजिंक्य सानप यांच्या माध्यमातून आणि सनी 11 गोराई यांचं एक वेगळं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय. पहिल्या 2 वर्षाचा विजेता निश्चितच होता सँडी एसपी. 3रं वर्ष गेल्या वर्षी अमृत 11 आणि या वर्षी कोण विजेता ठरणार आहे. 5 चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी संतोष सक्सेना सज्ज होते. राईट टर्म ऑफ द विकेट फुटचा चेंडू आणि आता मात्र चेंडू येतो लॉंग ऑनला. थोडंसं निश्चितच बॅकफुटला जाऊन मोठा पूल करण्याचा प्रयत्न होता. थोडासा खाली राहतोय आपण पाहतोय. एनडी अशरफला या ठिकाणी स्टंटमॅन अप्रतिम कामगिरी. काल उस्मान पटेल आणि या दोघांची जी पार्टनरशिप झाली निर्णायक ठरली. जवळजवळ असं वाटत होतं 4थ्या षटकापर्यंत 3.5 षटकापर्यंत की सँडी एसपी बऱ्यापैकी मॅचमध्ये. त्यानंतर ज्या प्रकारची एक तुफानी खेळी केली एनडी अशरफने मॅचमध्ये आणलं मात्र या ठिकाणी धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू संतोष. हो आता मात्र अतिशय जलद गतीने चेंडू टाकलेला आहे. लक्षाचा वेध होता आणि निश्चितच शॉर्ट चेंडू ज्या पद्धतीने या ठिकाणी टाकला होता जलद गतीने बघा लेग बायचा इशारा येतोय आणि आता चेंडू शिल्लक आहे ते षटकातील 3 आणि धावांची गरज आहे 12. 3 चेंडू 12 धावांची गरज. 2 बिग स्ट्रोक अवे फ्रॉम द विक्ट्री. बघूया दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संतोष पाटील चांदीप 14-32 उमर 11 हे देखील पहिल्या वर्षी फायनल मध्ये पोहोचले होते आणि ते स्वप्न त्यांचं देखील अपूर्ण आहे. कारण जर पाहिलं तर STCPL ची स्पर्धा असेल शक्ती चषक सुप्रीमेट निश्चितच या संघाला मिळालेलं आणि या स्पर्धेचं विजेतेपद मिळते का. पुन्हा एकदा संतोष सक्सेनेचा पुढचा चेंडू आणि आता मात्र शॉर्ट चेंडू आहे या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने खेळाडू बाद. 2 चेंडू 12 धावांची गरज. संतोष सक्सेना संघाला यश मिळवून देतोय. ग्रँड फिनाले आपण पाहतोय. अंतिम विजेता कौन बनेगा विजेता. ये 4था संस्करण चलता हुआ राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी और जिस तरह से यहाँ पर बीच मैदान पर फाइनल मुकाबला चलता हुआ बड़ा घमासान. एक तरफ संतोष पाटिल चांदीप 14-32. अब 2 गेंदे शेष और जीतने के लिए 12 रनों की जरूरत. कंपल्सरी चेस. यू मस्ट स्कोर 12 रन्स विद इन 2 बॉल्स आणि ते फार आवश्यक आहे. न्यू बैट्समैन कमिंग इन द क्रीज रवि विश्वकर्मा. बट बेस्ट थिंग यही है कि बल्लेबाज थॉमस स्ट्राइक पर है तो 2 गेंदों में बहुत अच्छे
कारनामे इस खिलाड़ी के नाम पर है, लेकिन देखेंगे यहाँ पर ये चमत्कार देखने को मिलेगा या नहीं। गेंदबाजी के लिए संतोष सक्सेना, एक अनुभवी गेंदबाज जिनके पास बहुत ही अच्छा तजुर्बा है, लेकिन देखेंगे आखिरी 2 गेंदों में किस तरह की गेंदबाजी करते हैं। क्या बोरेली बॉयज चैंपियन बनेंगे या उमर 11 इस ट्रॉफी के हकदार बनेंगे, ये देखने वाली बात होगी। गेंदबाजी के लिए तैयार, 2 गेंदे 12 रन की जरूरत। थॉमस ड्राई स्ट्राइक पर, और इस गेंद पर पूरी तरह से मैच मिलेगा हमें। फिर एक बार अगली गेंद, और इस गेंद को खेला है डीप स्पेले की तरफ, खिलाड़ी वहां पर, ओ कैच यहां पर नहीं मिला, लेकिन 1 रन केवल मिला है। कैच हो सकता था लेकिन नहीं, जीवनदान। और अब एक केवल गेंद बाकी है, और इस गेंद पर भी क्या कुछ अलग होगा, क्योंकि एक गेंद में होता है नहीं होता है ये तो देखने वाली बात है, लेकिन से कह सकते कि उमर 11 लगभग इस टूर्नामेंट के विजेता बनेंगे या नहीं। संतोष पाटिल चांदीप, और अब इस गेंद को खेला और गेंद निश्चित तौर पर इस मैच को जीत लिया है। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 4थे संस्करण के विजेता टीम यहाँ पर संतोष पाटिल चांदीप 14